लयच घाम येतोय. अगदी हैराण व्हायला झालेलं आहे. हा अल निनो इफेक्ट आता मला पण जाणवायला लागलेला आहे. एल निनो वर्षात या चुका आपण टाळल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनो, हे खास तुमच्यासाठी सर्वप्रथम पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खतांचं देखील व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शेतामध्ये तण राहणार नाही याची खबरदारी मात्र नक्की घेतली पाहिजे. शेतात जास्त पाणी साठवू नका. सुरुवातीलाच माती परीक्षण नक्की करायला पाहिजे. युरिया, सुफला यासारखी खतं ही खूप कमी प्रमाणात देणं गरजेचं आहे. नत्रासाठी गिरीपुष्पाचा पाला आहे, दहिंच्याचा पाला आहे, याचा वापर करणं गरजेचं आहे. शक्य झाल्यास सेंद्रिय खत वापर करणं गरजेचं आहे. थोडक्यात म्हणजे लवकर येणारं वाण, कमी पाण्यावर तग धरणारं वाण आणि खतांचं योग्य व्यवस्थापन आणि तण नियंत्रण या सर्व गोष्टी आपण यावेळी अवलंबणं गरजेचं राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, एल निनोमुळे पाऊस कमी येऊ शकतो, पण योग्य नियोजन केलं तर आपण जिंकू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की करा. कारण तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो अशा महत्त्वपूर्ण शेतीच्या योजना आणि शेतीची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर आत्मा राजापूरवर. धन्यवाद.